आज मी तुम्हाला दाखवत आहे ओल्या खोबऱ्यापासून असं डेसिकेटेड कोकोनट कसं बनवायचं। खूपच सोप्या पद्धतीने आपण हे घरामध्ये बनवू शकतो। तर बघा किती छान बनलेलं आहे ना। तर चला बघूया ते कसं बनवतात। खूप वेळेस आपण देवाला वगैरे जातो आणि तिथे नारळ फोडतो, तर तो नारळ असाच वेस्ट होतो। तर त्यापासून आपण कसा उपयोग करायचा मी हे सांगितलेलं आहे। मी इथं असं नारळ घेतलेला आहे आणि बघा नारळाला आपण असं फोडून घेऊयात, जेणेकरून नारळ आपला अख्खा निघेल। जर तुम्हाला अख्खा नारळ असा काढून घ्यायचा असेल तर नारळ फोडल्यानंतर 1 किंवा 2 तासासाठी तुम्ही याला उन्हामध्ये ठेवू शकता, नाहीतर डीप फ्रीजरमध्ये 1 तासासाठी ठेवून तुम्ही असं जर काढलं तर हे खूप छान निघतं। तर बघा किती छान नारळ असं निघालेला आहे। तर बघा आपण याचा काळा भाग सुद्धा काढून घेऊ शकतो, नाहीतर तुम्ही असं डायरेक्ट सुद्धा याला खिसून घेऊ शकता। तर बघा जेव्हा वल्ला असतो ना त्यावेळेसच तुम्ही असा नारळ खिसून घ्या, म्हणजेच तुम्हाला खिसताना खूप प्रॉब्लेम्स येणार नाहीत, म्हणजेच हात वगैरे दुखणार नाही। तर असं करून घेतल्यानंतर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही असं काढून घेऊ शकता। तर बघा असं मी सगळे नारळ असे खिसून घेते। तर बघा या प्रकारे मी याला असं खिसून घेतलेलं आहे आणि असं 2 वेगवेगळ्या ताटांमध्ये याला असं घालून ठेवलेलं आहे। तर बघा या प्रकारे तुम्ही असं खिसून ठेवू शकता। याला 2 ते 3 दिवस आपल्याला उन्हात वाळवून घ्यायचं आणि असे हे त्याचे तुकडे उरलेले मी वाळवून घेतलेले आहेत। तर तुम्ही ग्रेव्ही वगैरे बनवता त्यामध्ये हे असं घालून घेऊ शकता। तर बघा 2 दिवस याला असं छान उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे। तर बघा उन्हामध्ये वाळवून घेऊन मी याला डब्यात काढून घेतलेला आहे। तर किती छान सुकलेला आहे बघा। त्यानंतर तुम्ही एका पॅकमेंट डब्यामध्ये याला घालून फ्रीजमध्ये ठेवू शकता। तर अशा प्रकारे डेसिकेटेड कोकोनट पावडर तुम्ही घरामध्येच बनवू शकता। जर तुम्हाला यापेक्षा अजून बारीक पावडर पाहिजे असेल तर हीच पावडर तुम्ही मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊ शकता। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू।